सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पूजनीय बाबा महाराज सातारकर मठ गोविंदपुरा श्री क्षेत्र पंढरपूर विनीत श्री गुरु आंबेकर उर्फ अजरेकर फड श्री क्षेत्र पंढरपूर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। संतजनी माय बापे आली मुखावाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नो हे जन्मी तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळ कवतुके आली मुखावाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नो हे जन्मी विठाला समचरण सरोजम सांद्रनीलाबुदाभम जगननिहितपानि मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहास्यं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग विश्वसंत महाराष्ट्रभूषण देहुनिवासी वैराग्यस्य परममूर्ती ज्ञानेशप्रिय संतश्रेष्ठ संतश्री तुकोबारा यांचा 3 चरणाचा संतांनी केलेल्या कृपादानाचं चिंतन करणारा अभंग आहे। अभंगावरती विस्ताराने चिंतन करण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार। आजरेकर फडाचे प्रमुख असणारे वैकुंठवासी प्रातस्मरणीय वासुदेव महाराज सवरे गुरुजी आदरणीय गुरुजींचं प्रथम पुण्यस्मरण त्यांचे सुपुत्र आणि या फडाचे विद्यमान मालक वंदनीय पूजनीय भागवत महाराज त्यांच्याच वंशामध्ये माझ्या वडिलाची मिरासी म्हणून संप्रदायामध्ये झोकून देऊन काम करणारे आमचे हृदयाभिन्न जीवलक कृष्णा महाराज आजरेकर आंबेकर फडावरील आपण सर्व भाविक मंडळी ज्यांच्या मुखारविंदातून आणि रसाळवाणीतून भागवत कथेचं रसपान आपण करत आहोत परम आदरणीय परमश्रद्धेय सुधाकरजी महाराज इंगळे उपस्थित सर्व वंदनीय पूजनीय साधू संत मंडळी थोर मंडळी उपलब्ध आहे आमचे दिलीप महाराज आहेत ही सर्व भगवावेशधारी असलेली साधू मंडळी पांढऱ्याच्या पुढे भगवे असं कधीतरीच दिसतं नाहीतर भगव्याची सेवा पांढऱ्यानं करायची असा एक दंडक आहे मग चला ही एक सेवाच आहे तुमची आमच्याकडून होणारी आमचे प्रकाश महाराज आहेत तिडके महाराज आहेत दोन्ही मृदंगाचार्य उपस्थित सर्व फडावरील निष्ठावान मंडळी आदरणीय इंगळे दादा आहेत
आमचे साहेब आहेत, सर्वांच्या उपस्थितीमध्ये वंदनीय पूजनीय गुरुजींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजरेकड आंबेकड फराच्या माध्यमातून होत असलेला हा सोहळा अंतर्गत दुसऱ्या दिवसाची सेवा. विठाल मानवी जीवनाच्या प्रवासामध्ये जीवानं अपेक्षा कोणाकडे धरावी? जीवही अपेक्षा करतो महाराज, देवही अपेक्षा करतात आणि संतही अपेक्षा करतात. देण्याच्या संबंधानं संसारही काहीतरी देतो, जीवही काहीतरी देतो, देवही काहीतरी देतो आणि संतही काहीतरी देतात. विठाल जीवाच्या अपेक्षांचं चिंतन मी पंढरपुरात करावं याची काही गरज नाही, कारण जीवाच्या अपेक्षांना अंतच नाही. तैसी तृष्णा वाढीन लिया मेरूही हाता आलिया, तरी म्हणे एखाद्या दारू नाही ओळ. सुवर्णाचा मेरू पर्वत जरी जीवनात प्राप्त झाला तरी जीवाची धाव थांबत नाही. महाराज 2 तोला मोलाचे वाक्य ऐका. श्वास संपले तरी अपेक्षा जिवंत आहेत त्यांना माणसं म्हणायचं, आणि श्वास असतानाच अपेक्षा संपून गेल्यात त्यांना संत म्हणायचं. आपल्या अपेक्षा अजून तशाच आहेत. मरो टेकले शरीर पाया खोदोनी बांधे घर. व्यवहारातून पहा महाराज, एक मजला चढवला की माणसं शांत राहत नाही, दुसरा मजला चढवतात. दुसरा चढवल्यावर वर मोकळे गज सोडतात. त्याला काय म्हणतात पंढरपुरात? चाल. म्हणजे तिथं जाऊनही चाल दाखवतोच. तिसरा मजला चढला तरी त्याची चाल जात नाही, 4था मजला चढला तरी त्याची चाल जात नाही, 7वा मजला चढला तरी चाल जात नाही, मेला तरी ज्याची चाल जात नाही त्याला जीव म्हणतात. जीव जीवाच्या चालीनं चालत जातो. महाराज भोग आणि जीव हे समीकरणच आहे बघा. जीव मानवी देहात आला तरी भोगच भोगतोय, याच्यापेक्षा खालच्या जीव येवणीमध्ये गेला तरी भोगच भोगतोय, आणि याच्यापेक्षा वरच्या जीव येवणीमध्ये गेला तरी भोगाचीच लालसा धरतोय. ज्ञानोबारायने फार गोड बोलले महाराज. म्हणते संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे. शब्द अंडरलाईन करा. वर जाऊन सुद्धा कशाची अपेक्षा आहे? भोगाचीच आहे. ते पुण्य मासाद्य सुरेंद्र लोकम अश्नंती दिव्यान दिविदेव भोगा. खालच्या येवणीत गेल्यास तर भोगच आहे, तिथं काय बोलायचंच नाही महाराज. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशु काय पाप पुण्य हे जाणती, मनुष्या रीती ठाऊकिया. आधम येवणीत गेला तरी भोगतोच आहे, मध्यम येवणीत आला तरी भोगतोच आहे, आणि उच्च येवणीमध्ये गेला तरी भोगतो. ब्रह्मदेव झाला तरी लालसा भोगाचीच आहे. त्या खुर्चीपर्यंत जायचंय कशाला? भोगण्यासाठीच. आता त्या खुर्चीवर खुर्ची नाही नाही तर तिथेही गेले असते लोक. माऊली म्हटले सगळ्यात वरची खुर्ची तेवढीच आहे. ब्रह्मेशाना परोते, वाढणे नाही जीवाते, तेथोनी मग वरवते ब्रह्मची. त्याच्यावर खुर्ची नाही म्हणून करिता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्ये. माऊलींनी सगळ्यात वरच काय खालचे उदाहरण देतील कशाला माऊली तरी. थोरी वेचे मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा, तोही पुनरावृत्तीची या मापा शिग जाहा. पदावर गेला भोग भोगला, परिणाम ठरलेलेच आहेत. ब्रह्मादिक पदे दुःखाची, हे समीकरण आहे महाराज. माऊलींनी फार गोडवा सांगितलाय. या मृत्यू लोकात तर ही भोगभूमीच आहे. आगा कर्मी जे उरावे तैतीही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे. मग ह्या भोगभूमीचं एक समीकरण माऊलीनं सांगितलंय. इथं सुखाची गोष्ट सुद्धा काढायची नाही. गोष्ट सुद्धा, सुख तर लांब राहिलं. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी.
कैची सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ पाहे मूर्खत्व वचना येऊ पाहे मूर्खत्व वचना येऊ पाहे ढेकणाच्या बाजे खाली मूर्खत्व वचना येऊ पाहे भोगाच्या अंती दुःखच आहे लिहून ठेवा समीकरण सुख नाही कोठे आलिया संसारी वाया हाव भरी होऊ नको किंवा प्रसिद्ध तुमच्या पाठातलं घ्या ना ठाऊकची आहे संसार दुःख बांधवडी गोड चाली लावल्यात महाराज संसार दुःख मूळ चहूकडे एक तर अर्थ तितका गहन आहे म्हणजे तितका दुःख देणार आहे आणि त्याला चाली तशाच लावल्या त्या आपोआप ते समोर चित्रच उभं राहतं म्हणून भोग लालसेनं अपेक्षा धरणाऱ्या जीवाला तृप्तीही नाही आणि सुख समाधानाचा विचारही त्यांच्या स्वप्नातही येणार नाही जीवाच्या अपेक्षा सोडा मला देवाची अपेक्षा सांगायची महाराज देव सुद्धा स्वार्थी आहे बरं का तो फक्त स्वतःचा विचार करतो ज्याला त्याला जेव्हा पाहिजे ना ह्या गोपाळांच्या आता भागवतात ऐकताय आपण गोपाळाचं आणि देवाचं एकदा भांडण झालं या भांडणाचा विषय काय फार मोठा नव्हता गोपाळांनी तक्रार मांडली देवा आजपासून तू आमच्या पक्षामध्ये नाही 6 वर्षासाठी तुझं निलंबन पार्टीतून हाकलला देव महाराज आणि खरं सांगा मला पार्टीतून हाकललेल्याला काही किंमत असते का मग देव असला तरी देवानं सांगितलं मला काढून टाकताय पण साध्या कार्यकर्त्याला जर हाकलून द्यायचं असेल तर काहीतरी नोटीस द्यावी लागते कारण दाखवावे लागतात काय चुकलं ते सांगावं लागतं माझं काय चुकलं पेंद्या म्हणला तुझं काय बरोबर आहे ते सांग कान्होबा निवडी आपुली गोधने तक्रारच पाहिजे ना ऐक 5 पोळ्या 3 भाकरी 1.5 कानवला 1 पुरी आम्हा धाडिले वरीच्या दोरी आमुची ठकोनी खाल्ली शुदोरी करिता कान्होबा निवडी आपुली देवाई म्हटले मलाही गरज नाही कोणाची एकटाच राहील आणि नवा पक्ष काढील एकच आमदार निवडून आला तरी चालेल पण पक्ष काढूनच दाखवेल पुढे जाता जाता मागे नजर टाकली देवानं अरे मला सांगा कोणी येणार असेल तर माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून पेंद्यानं सांगितलं मागं बघू सुद्धा नको कोणी येणार नाही तुझ्या मागं जा आणि खरंच महाराज देव एकटा पाडला सगळे गोपाळ एका बाजूला झाले आणि देव एका बाजूला झाला आता मला सांगा गोपाळांनी टाकून दिलेला देव एकटा झाला त्याला काही किंमत राहील का उगाच कॉलरला हात लावत नाहीत महाराज भक्त आमचे आमुची या भावे तुझं देवपण हे काहे सरून राहिलासे हे काहे सरून राहिलासे आमुची या भावे
बापने भावे तुझे देवपणे आमुची भावे तुझे देवपणे आमुची भावे तुझे देवपणे आमुची भावे तुझे देवपणे विसरून राहिला शिवे हे काय विसरून राहिला शिवे आमुची भावे तुझे देवपणे हे काय विसरून राहिला शिवे महाराज अहो भक्त आहेत म्हणून त्याला किंमत आहे, तो सुद्धा कबुली देतो बर का. पतित पावन मी तो आहे खरा, पण तुमचेनी बरा दिसत असे. अरे तुम्ही नाही तर मला कोण विचारणार आहे. देव हाकलला, माझा मुद्दा फक्त देवाची अपेक्षा सांगायची. गुडघे टेकलेत महाराज देवाला, लट 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 कापायला लागला देव, अंगावर काटा उभा राहिला देवाच्या, डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या आणि गुडघे टेकून हात जोडलेत. महाराज पक्षे श्रेष्ठी वाकना हो, पक्षे श्रेष्ठी. इथं विश्वसृष्टीनं गुडघे टेकले, विश्वसृष्टी गुडघे टेकून बसलाय, हात जोडलेत आणि केविल वाण्यासुरात भक्तांकडे मागणं मागतोय. तुकोबारायांनी शब्दबद्ध केलंय महाराज. का कुलती ये तो हरी, का कुलती ये तो हरी, का कुलती ये तो हरे, का कुलती ये तो हरे, का कुलती ये तो हरी, का कुलती ये तो हरी, का कुलती ये तो हरे, का कुलती ये तो हरे, क्षण भरी वडेता, क्षण भरी निवडेता, तुमची मज लागली सवे, तुमची मज लागली सवे, क्षण भरी क्षण भरी निवडेता, तुमची मज लागली, तुमची मज लागली, का कुलती ये तो हरे, क्षण भर निवडता, तुमची मज लागली सवे, ठाईचे नवीन हो गडे, क्षण भरी निवडिता, तुमची मज लागली गुडघे टेकलेत. काकुळतीला आला, काकुळती येतो कशामुळे, क्षणभरी निवडिता, हात जोडलेत आणि सांगतो गोपाळांना, मला तुमच्यातून वेगळं करू नका. तुमची मज लागली सवे, ठाईचे नवे नहोगडे. आपलं नातं फार जुनं आहे, आजचे सवंगडी नाहीये तुम्ही माझे, नवे न हो ठाईचे. मी जसा ठाईचा आहे, ठाईचा चिकाळा, तसं तुमची माझी मैत्री आणि सख्यत्व ठाईचंच आहे. विठाल माझा मुद्दा, देवाला अपेक्षा आहे संत सहवासाची. बेचैन होतो महाराज तो, संतांपासून वेगळा होऊ लागला की बेचैन होतो. अजूनही आज तागायत ह्या घटना पंढरीत घडतात. पंढरपुरामध्ये वारी सोहळा चैत्री, आषाढी, कार्तिकीय मागे, विशेषत्वानं आषाढी कार्तिकीला आपण प्राधान्य देतो. वारकऱ्यांचा लाखोचा समुदाय येतो. दशमीपासून आळंदी पंढरीत थांबतो. त्याला काय आनंद होत असेल महाराज, मी नेहमी सांगतो. 5-6 पोरीचा बाप असावा आणि दिवाळीचा सण जवळ यावा. त्या बापाला वाटतं माझ्या सगळ्या लेकी लेकरा बाळांना घेऊन माहेरी आल्या पाहिजे. तो आनंद असतो त्याला. आषाढी म्हणजे त्या बुवाची दिवाळीच आहे महाराज.
आणि त्याला वाटतं माझ्या सगळ्या लेकी आल्या पाहिजे. आणि लेकींना तरी कुठं करमतं महाराज. भेटेन माहेरा आपुल्या. येतातच आपुल्या माहेरा जाईल. माझे माहेर पंढरी, पंढरी माझे माहेर साजरी. सगळ्याच येतात लेखी नातवंडांना घेऊन. मग त्याचा रुबाब बघा. दशमीपासून चेहरा असा टवटवीत असतो. सगळेच आलेत माझे. गावभर फिरावं वाटतं त्याला. एकादशीला तर विचारू नका. 25-30 लाख लोक आहेत. त्याला विटेवर उभा नाही राहा वाटत महाराज. सगळ्या फळावर चक्कर मारू की काय असं होऊन जातं. द्वादशीच्या पंक्तीत कुठं श्रीखंड खाऊन, कुठं बासुंदी खाऊन, कुठं जिलेबी खावा असं होऊन जातं. त्रयोदशी चतुर्दशी आनंद घेतो आणि पौर्णिमेचा काला सुरू झाला तेव्हापासूनच चेहरा उतरायला लागतो त्याचा. त्याला कळतं काला वाटला की हे निघणार आहेत. आणि जेव्हा निरोप घ्यायला ही संत मंडळी त्याच्याकडे जाते. आता ही घटना घडतात. डोळ्याला धारा लागतात महाराज त्याच्या. पुंडलिकानं सांगितलंय विटेवरून खाली यायचं नाही म्हणून उभा राहतो. नाही तर त्याला वाटतं खाली यावं, गडाबडा लोळावं, पाय धरावेत यांचे, जाऊ नका म्हणून विनंती करावी. पण सगळ्या मर्यादा सांभाळतो आणि हात जोडून लहान तोंड करून एवढंच म्हणतो, बाबा जाताय ना जा. पुन्हा 4 महिन्यांनी यायला विसरू नका. आणि ती वारी झाली की 8 महिन्यांनी यायला विसरू नका. मधी जमली तर माघी करा, चैत्री करा. पण नाहीच जमल्या बाकीच्या वाऱ्यात ह्या 2 तरी. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांग तसे कुस पांडुरंग. जगाचा बाप जरी असला, विश्वचालक परमात्मा जरी असला, तरी त्यालाही संतांच्या सहवासाची अपेक्षा आहेच आहे. विठाल जीवाची अपेक्षा जाऊ द्या, देवाची जाऊ द्या, अपेक्षा महत्वाची असते संतांची. मला संत अपेक्षातून 2 गोष्टी साधल्या जातात. संतांचं जीवन कसं आहे? संत दुसऱ्याच्या सुखानं सुखी होतात आणि संत दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतात. आपलं उलट आहे. आपण दुसऱ्याच्या सुखात दुःखी होतो आणि दुसऱ्याच्या दुःखात आनंदी होतो. संत दुसऱ्याच्या दुःखात दुःखी आहेत आणि दुसऱ्याच्या सुखानं सुखी. तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे सर्व तसे. सत्य बोले मुखे, दुःखवी अनेकांच्या दुःखे. विठाला आमच्या वंदनीय पूजनीय ठाकूरबुवा फडाचे मालक गोपाळ महाराज, राम महाराज, सेवाच एका मोठ्या दरबारातली, त्यामुळे सगळ्या मोठ्या मोठ्यांच्या दर्शनाचा योग आहे. आदरणीय सुधाकर महाराज स्वतः 3.5 तास भागवत करून टाळ घेऊन उभे आहेत. मी तर विनंती केली होती खाली बसा. ज्ञानोबरायचं जीवन तपासानं हो. 9,000 ओव्यांचा वाग्यज्ञ केल्यानंतर माऊलीच्या अपेक्षा काय आहेत? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दाणे. जे खळांची व्यंकटी मागणं पहिलं खळांसाठी आहे महाराज, सज्जनांसाठी नंतर. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, नंतर विश्व स्वधर्म सूर्य पाहू. अंतकरण विशाल आहे ना. नामदेवरायाची भूमिका पहा. अहंकाराचा वारा न लागो राज सा, माझ्या विश्वदासा भाविकासी, माझ्या विश्वदासा भाविका. अहंकाराचा वारा न लागो राज सा,
महत्व आहे संतांच्या. जीव नाशवंताची आस धरल, देव फक्त स्वतः पुरता विचार करेल, पण संत जगाच्या कल्याणाचा विचार करतील. आता देण्याच्या संबंधानं ऐक, संसारही देतो ना महाराज, संसाराकडे मागून बघा, देतो भरपूर देतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे यह संसारे. ज्याच्याकडे जी वस्तू आहे तो तीच वस्तू देणार आहे ना. संसाराकडे दुःख आहे, त्याच्याकडे जा, तो तुम्हाला दुःख भरभरून देणार आहे. मी नेहमी सांगत असतो, कोळशाच्या खाणीमध्ये काम करणाऱ्याला भेटायला गेलात आणि त्याला आलिंगन दिलं, काय मिळेल? ते काय तुम्हाला सुगंध देणार आहे का? घायाळाचा करिता संग अंगे अंग मागा. भगवान म्हटले त्या संसाराचं स्वरूपच काय? 15वा अध्याय वाचा, ऊर्ध्वमूलम अधशाखम, अनित्य स्वरूपाचा. मग अनित्य असलेला संसार तुम्हाला नित्य देईलच कसं? गुरुनाम गुरु मामासाहेब म्हणायचे महाराज, वाया गेलेला परमार्थ केला तरी वाया जात नाही. वाक्य नीट आहे का? वाया गेलेला परमार्थ केला तरी वाया जात नाही, आणि उच्च कोटीचा प्रपंच केला तरी उपयोगाला येत नाही. प्रपंच केवढाही मोठा करा, त्यातलं काहीच उपयोगाला येत नाही, आणि परमार्थ कितीही वाया गेलेला करा, त्यातलं काहीच वाया जात नाही. प्रपंच करून करून केवढा करणार आहे आपण? रावणा एवढा. फक्त 80,000 बायका होत्या. आपल्या देवाच्या 5 पट पुढे होतं ते गिराईक. आपल्या देवाला 16,000 आहेत आणि त्याला एकट्याला 80,000 आहेत. म्हणजे ह्या बाबाच्या 5 पट पुढचं गिराईक आहे ते. 1,00,000 मुलं होते, 1,25,000 नातू होते. नशीब सोलापूर जिल्ह्यात रावण नाही, लोकसभेचा खासदारच झाला असतं ते घरच्या मतावर. महाराज मी एक बार काय रामायणामध्ये उगा सहज वाचनात विचार केला मी. कोटी घरे जेते काशा आणि शुद्ध कांचनाची, 7 कोटी घरं 100 नंबरी सोन्याची. मग 5 लक्ष घरं विटा मातीची का बांधली? ज्याच्याकडं सोन्याचेच घर आहेत त्यानं विटा मातीचे कशाला बांधायचे? विचार केल्यावर मला उत्तर सापडलं, असंच असेल असं काही डोक्यात धरू नका, नाही पटलं तर सोडून द्या. मला वाटलं, मी एक विचार केला, 7 कोटी घरं जर 100 नंबरी सोन्याची आहेत तर मग 5 लक्ष घरं विटा मातीची का बांधली? विचारांती माझ्या लक्षात आलं, ते 5 लक्ष घरं म्हणजे रावणाच्या राज्यातली झोपडपट्टी होती. म्हणजे झोपडपट्टी हा आयटम तेव्हापासून अजूनपर्यंत आहे. एवढं ऐश्वर्य. मला प्रपंच रावणाचं सांगत बसायचं नाही, तुम्हाला माझ्यापेक्षा ज्ञान आहे त्याचं. माझा मूळ मुद्दा इथं आहे, सांगा ते कवडी गेली. वाया गेलेला प्रपंच हो, परमार्थ हो द्या महाराज. आम्ही लहान मुलांना विचारत असतो, छोटे मुलं पटकन उत्तर द्यायचं, वेळ न घालवता 1 सेकंदात उत्तर मिळालं पाहिजे. गवताची 1 पेंडी जाळायला काडी पेटीतली 1 काडी लागते, 1000 पेंड्या जाळायला किती काड्या? 1000 म्हणा ना. मामासाहेब म्हणायचे, तृण अग्नी मेळे. माऊलींचा ज्ञानेश्वरी हरिपाठातला दृष्टांत आहे. तैसे नामे केले. वाया गेलेला परमार्थ केला तरी वाया जात नाही. माझा मुद्दा होता हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. मुळात प्रपंचाची व्याख्या काय आहे? नाथबाबांना विचारा. नाथबाबा तर म्हणतात आमच्या नजरेत तो नाहीच आहे. प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, कदा कल्पांती घडे. तुकोबारायांना विचारा. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. ज्ञानोबारायांनी तर काय बोलायलाच ठेवलं नाही. तैशी संसाराया समजता जाणी जे जे अनित्यता. हे वैराग्य दौडिता पाठील. जाणी जे जे अनित्यता, अनित्यम असुखम
मग जड असलेला प्रपंच तुमच्या काय अपेक्षा पूर्ण करणार आहे? अपेक्षा घेऊन प्रपंचाकडे जायचंच नाही, तो जड आहे. अपेक्षा पूर्ण करायला चेतनाकडे जा. मग जीव चेतन आहे, जीव चेतन आहे, जीवाकडे जा. महाराज मला सांगा, एक जीव दुसऱ्या जीवाच्या अपेक्षा पूर्ण करेल का? माऊलीने यालाही दृष्टांत फार गोड दिलाय. ना तरी सर्व राटले राणी दुखिया दुःखी भेटले, का वांज फुली फुलले झाडचे. आपल्याकडे ग्रामीण भागात म्हण आहे, उघड्यापासी नागड गेलं रातभर थंडी. नागड उघड्याला म्हणू लागलं, काही देतोस का? हे म्हणला घे उपरनं. यानं त्याला दिलं आणि हे नागड झालं. या खांबाला एक बांधला, या खांबाला एक बांधलाय, हातपाय घट्ट बांधून ठेवलेत. इथला याला म्हणतो, मला सोडवशील का? तो म्हणला नक्की सोडवतो. तो म्हणला कधी? मला कोणीतरी सोडवल्यावर. तुला सोडण्यासाठी मी आधी सुटलो पाहिजे ना. हाही सुखदुःखी आहे, तोही सुखदुःखी आहे. हाही अल्पज्ञ आहे, तोही अल्पज्ञ आहे. हाही अपूर्ण आहे, तोही अपूर्ण आहे. आता वाक्य ऐका, प्रपंच जड आहे म्हणून अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. जीव चेतन जरी असला तरी तो अपूर्ण आहे म्हणून अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. आता प्रपंचाचं जाऊ द्या, जीवाचं जाऊ द्या, देवाकडे जाऊ. पंढरपुरात बोलतोय महाराज, धाडसानं बोलतो. देव सुद्धा आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. त्याचं कारण सांगतो. देव जे देतो ते आपल्याला नकोय, आणि आपल्याला जे पाहिजे ते देव देऊ शकत नाही. वाक्य पुन्हा सांगतो, आपल्याला जे हवंय ते देव देऊ शकत नाही, आणि देव जे देणार आहे ते आपण घेऊ शकत नाही. देव स्वरूपता देणार आहे, घेणार का तुम्ही? जीवनमुक्त अवस्था देईल, आत्मस्थिती देईल, स्वरूपस्थिती देईल, आणि जीवाला त्याची गरज नाही. जीवाला भोगाची लालसा आहे, आणि तुमच्या भोगामध्ये इंटरफेअर करायचा अधिकार देवानं सुद्धा स्वतःकडे राखून ठेवला नाही. जीवाच्या प्रारब्धात देव बदल करत नाही, तो अधिकार त्यानं स्वतःकडे ठेवलाच नाही. भोगणे ते फळ ललाटीचे लिहिले ते न मोडेगा. तुमचं माझं सोडा. तो जेव्हा हा देह धारण करून मृत्यू लोकात येतो तेव्हा हा नियम त्याला सुद्धा लागू होतो. मृत्यू लोकातला देह धारण करून देव जेव्हा मृत्यू लोकात प्रवेश करतो तेव्हा हा भोगवादाचा कर्मवादाचा सिद्धांत देवाला सुद्धा स्वीकारावा लागतो. तो स्वतःच्या कर्मात बदल करू शकत नाही. माऊलींचा प्रसिद्ध अभंग आहे, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी परेसी गंवारा सादर. राम देव आहे की नाही? मग देवाला कर्म चुकलंय का? मग आता राम जर देव आहे तर दशरथ कोण आहे? बोला बोला ना. देवाचा बाप. आता वाक्य सांगू का? प्रारब्धाचा भोग देवाला चुकला नाही, देवाच्या बापाला चुकला नाही. तिथं आपल्याला कसा चुकेल? आपल्याला प्रारब्ध बदलाव वाटतं, देव प्रारब्ध बदलत नाही. देव आपल्याला आत्मस्थिती द्यायला तयार आहे, त्या आत्मस्थितीचा आपण स्वीकार करत नाही. म्हणून तो देव चेतनही असला, देव पूर्णही असला तरी देवाकडूनही जीवाच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही. मग देवाच्याच हे लक्षात आलं की मी देव रूपात राहिलो तर जीवाच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही. म्हणून देवानंच संतांचं स्वरूप घेतलं म्हणा, किंवा जगत अपेक्षा पूर्ण करण्याकरताच देव संतांच्या रूपामध्ये मृत्यू लोकात अवतरित झाला म्हणा. ब्रह्ममूर्ती संत जगी ते ब्रह्ममूर्तीच आहेत. उद्धराया आले अवतार तुम्हा धराया, कारण उद्धरावे जन जड. जडांचा उद्धार, जीवांचा उद्धार आणि जनांचा उद्धार करण्याकरता. आपल्याकडे प्रसिद्ध प्रमाण आहे, देवते संत देवते संत निमित्त, हरी तेथे संत संत तेथे हरी. ऐसे वेदचारी
तुमच्या अपेक्षांचं ओझं देवाच्या खांद्यावर वाढलं, म्हणून त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता देव संतांच्या रूपानं अवतरित झाला. आणि जे काम देवाकडून झालं नाही, सगळं मान्य आहे आम्हाला. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचर. तुझे अवदार्य जाणो, सगळं मान्य आहे, पण तो मुक्तीच देतोस ना. आणि जगाला मुक्ती नाही पाहिजे. मुक्तीच्या माथ्यावर पाय देऊन जमलं तर भक्ती करायची. आणि ती मुक्तीच्या माथ्यावर पाय देऊन होणारी भक्ती नाथबाबांनी महाराज 5वा पुरुषार्थ मानलाय. सहु पुरुषार्था श्री ही 5वी भक्ती 5वा पुरुषार्थ मानलाय नाथबाबांनी. आणि वारकरी संप्रदाय त्याला पुरुषार्थच मानतो. तुकोबाराय बोलले ना महाराज, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. तुका म्हणे मुक्ती परनिली नव आते का म्हणे मुक्ती परनिली नव रे. तुका म्हणे मुक्ती परनिली नव रे. देण्याच्या बाबतीत संत देवापेक्षा जवळचे आणि उजवे का वाटतात सांगतोय तुम्हाला. देव देईल सलोकता वैकुंठ भुवनी घर केले. समीपता देईल लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. स्वरूपता देईल चतुर्भुज नर होऊन ठेव. सायुज्य मोक्ष देईल. नामदेवराय म्हणले कोण विचारतोय तुझ्या मोक्षाला. कुठंच नको आम्हाला, इथं ठेव. वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी वासदे पंढरी सर्व का. देव म्हणले अरे नामदेवा, वैकुंठ म्हणजे साधी गोष्ट नाही. माझ्या घरी पाठवतोय तुला, माझ्या घरी. देव म्हणले नामदेवराय म्हणले माहित आहे तुझं झोपड. वैकुंठ झोपट खोपट जुनाट झोपड नको आडाआडी. बरं जाऊ दे, असू दे माझं झोपड, पण माझं आहे ना, माझ्या झोपड्यात तू यावा अशी इच्छा आहे. आलो असतो देवा, पण काय करू सांग ना. वैकुंठा जाऊनी काय बा करावे उगेची बैसावे मौन निरूप. काय आहे तिथं? युक्तिवाद केला महाराज नामदेवरायने. तेव्हा अर्जुना बरोबर बोलताना तू काय बोलला? तुझ्या मुखातले शब्द आहेत. तो तुझा पत्ता सांगताना काय सांगितला?
आम्हाला माहित आहे तुझा कायमचा पत्ता वैकुंठ आहे, पण हमू वैकुंठ नाही, हमू पंढरपूर आहे. हमू माहित आहे ना, हल्ली मुक्काम. तू काय बोलला ज्ञानेश्वरीत? तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबी न दिसे, वरी योग्यांची ही मानसे उमरडोनी जाय, परितयापासी पांडवा मी हरपला गिवसावा, जेथ नाम घोष बरवा करीती माझा. कोठे नका पाहू करा हरी कथा, तेथे अवचिता नाहम वसामी वैकुंठे, योगिनाम हृदय रवो मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी. तो बोलला ना देवा, नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडले. युक्तिवाद आहे नामदेवरायाचा. तुझं घर आहे, तुला आवडत नाही, आम्हाला कसं आवडल? छोटंसं उदाहरण घ्या. मंडळी आहेत काही गावाकडून आलेली. दिलीप महाराज, आमच्या एका गावात कीर्तन, बाबा कीर्तनाला गेलो, जागर आणि काला 2 कीर्तन. महाराज आपल्या परभणीकडेच होतं. कीर्तन जागराचं झालं. एक ग्रहस्थ म्हणला महाराज विश्रांती. म्हणलं आता काला करायचं म्हणजे करावंच लागेल ना गावातच. म्हणलं आपल्या घरी चला. मी म्हणलं घर कुठे आहे? म्हणला गावाच्या बाहेर 3 किलोमीटर. म्हणलं देवच पावला. मला थोडं लांब असलं की बरं वाटतं महाराज. त्याचे 2-3 कारण आहेत. गावात जवळ मंदिरच्या जवळ थांबलं की जागरामुळे झोप येत नाही. त्याचे 2 कारण. जागर सुरेला असेल तर ऐकण्याच्या नादात झोप येत नाही, आणि जागर बेसुरा सुरू झाला तर डोकं दुखायला लागतं, झोप येत नाही. आणि पुन्हा काकडा गोड सुरू झाला तर बरोबर उठून बसतं माणूस, आणि काकडा जर बेसूर सुरू झाला तर झोपायची गरजच नाही. मग गेलो आम्ही गावाच्या बाहेर. मी माझ्यासोबत 6 जण, 4 गायक होते, 2 वादक होते, ड्रायव्हर आणि आम्ही 8 लोक गेलो. माणूस हौशी होता महाराज. 8 गाद्या टाकल्या, 8 मच्छरदाण्या लावल्या, 8 ग्लास दूध घट्ट तापवलेलं महाराज प्यायला दिलं. आराम करा, सकाळी 8 वाजता पुरणपोळीचं जेवण आहे म्हणलं महाराज. मी म्हणलं ते सगळं खरं आहे, पण तुम्ही गाद्या 8च टाकल्यात. तो म्हणला तुम्ही 8 आहेत, गाद्या 8 आहेत. मी तेच म्हटलं आम्ही 8 आणि गाद्या 8च कशा काय? तो म्हणला हो ना, तुम्ही 8 आणि गाद्या 8. मी म्हणलं तुम्ही 9वे शिल्लक आहे ना, तुमची गादी कुठे आहे? त्यानं म्हणला मी घरात झोपत नाही, माझी बाज तिकडं अंगणात असते, मी बाजावर झोपतो अंगणामध्ये. मी म्हणलं वा रे वा, आम्ही पाहुण्याने तुझ्या घरात झोपायचं आणि तू घर मालकानं अंगणात झोपायचं, कशामुळं? त्यानं म्हणला महाराज त्याचं काय, ह्या घरामध्ये ढेकणं एवढे झालेत, आंग टाकायला उशीर हल्ला चढवतील, म्हणून माझी बाज अंगणात. आता आम्ही काय म्हणायचं, तुम्ही अंगणात आणि आम्ही घरात. मी म्हणलं मालक आता तुमची बाज जिथं, आमची गादी तिथं. तुमचं घर असून जर तुम्हाला आवडत नसेल तर ते आम्हा पाहुण्यांना आवडण्याचा विषय नाही. नामदेवराय देवाला हा युक्तिवाद करतात, तुझं वैकुंठ असून तुला आवडत नसेल तर ते आम्हा भक्त मंडळींना आवडण्याचा प्रश्न येत नाही. देव जे देतो ते आम्हाला नकोय, आणि आम्हाला जे हवंय ते देव देणार नाही. विठाला देव मोक्ष देणार आहे, मोक्ष सुखा हनु आमचे संत त्याला लाथा मारणार आहे. तो का म्हणे आता आम्ही मुक्तीची तिच्या माथ्यावर आम्ही नाचतोय, भजन करतोय, आम्हाला ती कशाला देतोय तो? मग ज्या वेळेला देव जी वस्तू देऊ शकत नाही ती वस्तू देणारे फक्त संत शिल्लक राहतात. मग देण्याच्या बाबतीमध्ये देवापेक्षाही उजवे कोण असतील तर संत आहेत. मग तुकोबार आहे आज विनम्र भावानं कृतज्ञतापूर्वक उच्चार करतात की आम्हाला संतांनी दिलंय पहिल्या चरणात. आजीचे हे मोज तुम्ही कृपादार, 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 आजीचे हे
पाली मुखावाटे अमृतवचन आम्हाला मुखावाटे अमृतवचन आजीचे माझा तुम्ही कृपादान दिले संतान मारे बापे तुम्ही समाधान दिलंय आम्हाला शिवांनीही बरंच दिलंय आम्हाला देवानंही बरंच दिलंय पण आम्हाला त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी असं कधी वाटलं नाही. आम्हाला आज कृतज्ञतापूर्वक बोलावं असं वाटतं. आजीचे हे वर्तमानाचं द्योतक आहे हा शब्द आज आम्हाला मिळालंय. मज आजीचे हे तुम्ही कृपादान दिले संतजनी मायबापे मज आजीचे हे कृपादान दिले. आता त्यात दोन गोष्टी आहे का महाराज. कृपा वेगळी आणि दान वेगळं. सहज बोलताना आपण कृपा आणि दया हे शब्दाची खिचडी करतो. कृपावंत आणि दयावंत बोलतो पण कृपावंत शब्द वेगळा आणि दयावंत शब्द वेगळा. महाराज अनुकूलाची प्राप्ती करून देतात तेव्हा संत कृपावंत असतात आणि प्रतिकूलाची निवृत्ती करतात तेव्हा संत दयावंत असतात. आपण एका शब्दात असे एका अभंगात असे 4-4 शब्द का वापरतात संत. आता तुम्ही कृपावंत साधू संत कृपावंत साधू संत जीवलग 4 शब्द आले का नाही. कृपावंत वेगळा जीवलग वेगळा साधू वेगळा आणि संत वेगळा. साधू शब्द कुठे येतो आणि संत शब्द कुठे येतो. संत हा शब्द सत्तावाचक आहे आणि साधू हा शब्द आनंदवाचक. जिथं कृपेचा संबंध येतो तिथं साधुत्व आहे आणि जिथं जिव्हाळ्याचा संबंध येतो तिथे संतत्व आहे. संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याची. मायबाप शब्द जोडून आलाय आणि तो जोडूनच म्हणायचा. महाराज एक अभंग आहे बघा. तुम्ही संत मायबाप कृपावंत. तुमच्या लक्षात येईल आता. अस्थायी म्हणताना घोटाळा कसा होतो बघा. फडावरच्या माणसांना ते कळतं. आताची जे आमचे संगीत अलंकार मित्रमंडळी आहेत त्यांचा घोटाळा होतो. ते काय म्हणतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत. माझ्या समोर घडलेली घटना. आंबेजोगाईचे मुकुंदराज स्वामी संस्थानचे मठाधिपती पूजनीय वैकुंठवासी माधव बाबा शास्त्रीजींचं कीर्तन आणि हा अभंग घेतला. चांगले गुणवान आलेले महाराज त्यांनी तुम्ही संत माय बाप असं वेगळं. आता ते व्याकरणाचार्य त्यांनी सांगितलं मायबाप वेगळे करू नका मायबाप एकत्र बसवा. मायबाप वेगळे करू नका मायबाप एकत्र बसवा. ते गायक म्हणला महाराज माय मात्र्यात बसायली पण बाप बसना झालाय. मग फडावर जे भजन जे याच्यासाठी शिकायचं असते. फडावर ही चाल ह्या अभंगाला चाल लावताना फडकरी सगळं चरण म्हणून घेतात. तुम्ही संत मायबाप कृपावंत बरोबर आहे का. त्याला अस्थायी बनवतात. मायबाप वेगळे करायचे नाही. आपण संसारिक माणसं आहेत ऐकून ठेवा. अभंगातही मायबाप 2 ठिकाणी करायचे नाही आणि घरी सुद्धा मायबाप 2 ठिकाणी करायचे नाही. भाऊ 4 असो नाही तर 5 असो मायबाप एकाच ठिकाणी पाहिजे. घरात सुद्धा आणि अभंगात सुद्धा. विठाला कार्य वेगळं आहे दोघांचं. दिले संतजनी मायबाप
मग संत माय केव्हा असतात आणि संत बाप केव्हा असतात? महाराज, आई म्हणजे करुणेचं मूर्तिमंत स्वरूप आहे आणि बाप म्हणजे जबाबदारीचा मूर्तिमंत पुतळा आहे. ज्या वेळेला संत करुणेनं ओतप्रोत भरलेले असतात तेव्हा ते माय होतात, आणि जेव्हा ते आपली जबाबदारी खांद्यावर वाहतात तेव्हा ते बाप असतात. भागलिया मज वाहतील कडे, तेव्हा ते आपले बाप असतात. आणि बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, तेव्हा ते माय असतात, आई असतात. मग तुम्ही संत आमचे माय बाप आहेत. नाथबाबा ज्ञानोबा म्हटले ना, साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप. माय बाप ठिकठिकाणी आलाय, मला त्याच्यावर बोलायचं नाही. कृपा वेगळी आणि दान वेगळं. दानाचे शास्त्रात काय प्रकार आलेत? भूदान आहे, गोदान आहे, द्रव्यदान आहे, सुवर्णदान आहे, अन्नदान आहे. तसे अनंत आहेत, पण हे 5 तर प्रामुख्यानं शास्त्रानं समोर आणले. हल्लीचे खूप दान आलेत ना. रक्तदान आहे, वस्त्रदान आहे, नाहीच कळलं तर मतदान आहे. आता त्याला दान म्हणावं कितपत हाही वेगळा प्रश्न आहे. मतदान केंद्र म्हणण्यापेक्षा मत विक्री केंद्र म्हणायची वेळ आली आज. भूदान, गोदान, द्रव्यदान, कांचनदान म्हणजे सुवर्णदान, आणि महत्वाचं अन्नदान. अन्नदानाचा उदो आपण ठिकठिकाणी पाहिला आहे. 4 सूत्र आहेत महाराज. एका शास्त्रकारांनी फार गोड चिंतन केलंय. अन्न उदकासारखं दान नाही, गायत्री एवढा पवित्र मंत्र नाही, द्वादशी सारखी पर्व काळाची तिथी नाही, आणि आई वडिलापेक्षा मोठं दैवत दुसरं कोणतं नाही. नान्योदकम समम दानम, न द्वादशी सम तिथी, न गायत्री सम मंत्र, न मातृपितृ सम दैवत. म्हणून अन्नदानम महद्दानम. पण त्याच्या पुढचं एक दान आपल्या शास्त्रानं आणलं, त्याला विद्यादान म्हणतो आपण. विद्यादानासंबंधानं सुभाषितकारांनी फार गोड चिंतन केलं. न चोरहार्यम न च राजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी व्ययकृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. अन्नदानापेक्षा 2 पावलं पुढं म्हटलंय विद्यादानाला महाराज. अन्नदानात परम नास्ति विद्यादानम ततो अधिकम अन्येन क्षणिका तृप्ती यावत जीवम तू विद्यया. ज्ञानोबरायांना मोठा वैष्णव का म्हटलंय? ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा. कशामुळे? ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. ज्ञानदान घडे श्रेष्ठा. ज्ञानाचं दान करतात म्हणून मोठा वैष्णव. दान वेगळं आणि कृपा वेगळी. कृपेचे 4 टप्पे सांगितलेत आपल्याकडे. हस्तकृपा, स्पर्शकृपा, नेत्रकृपा आणि शब्दकृपा. हात माथ्यावर ठेवला जातो, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले हस्तकृपा. महावाक्याचे निनावे, गुरुकृपेचे निथावे, माथा हात ठेविला नोहे थापटीला. नेत्रकृपा आहे. कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुले पदी बैसविले. आबा परखुमादेवीवरे विठ्ठले, भक्ता दिधले अभयदान. जसं देवाच्या नजरेत सामर्थ्य आहे तसं संतांच्या पण आहे. तो दिठिवा जयावरी झळके, का माता पद्म करू पारखे. तो जीवची परी तुके महेशसी. हस्तकृपा आहे, नेत्रकृपा आहे, स्पर्शकृपा आहे. प्रसिद्ध उदाहरण आहे. सात चरण राज, सात चरण राज, लागता सहज.
तुका म्हणे निवेतनू रजक कणू लागता. रजक कणाचा स्पर्श जरी झाला तरी बाबा ह्याचे दोन अर्थ होतात बरं का. संत चरण रज महाराज सहज एक अर्थ आपण करतो. संतांचे चरण रज लागले वासनेचं बीज. आपण सहज शब्द अलीकडे घेतो. सहज संत चरण रज लागता वासनेचे बीज जळून जाय. हा प्रसिद्ध अर्थ आहे. पण माझ्या अल्पमतीनं मला दुसरा एक सापडला. फक्त सहज शब्दाची जागा बदला अर्थ बदलतो. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. हा दुसरा अर्थ. सहजची जागा बदलली दोन अर्थ सापडले. सहज संत चरण रज लागता वासनेचे बीज जळून जाय हा एक अर्थ. आणि संत चरण रज लागता वासनेचे बीज सहजच जळून जाय हा दुसरा अर्थ. विठाला आणि एक शब्द कृपा आहे. मुखातून शब्द निघायला उशीर महाराज. जी निमिष मात्रे देह पालटिला स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या. एका बोले संताच्या. एका बोले संताच्या. तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या. एका बोले संताच्या. एका बोले संताच्या. शब्द सामर्थ्य. सहज बोलणे हितोपदेश. एकच वाक्य मुखातलं जयांचे 60 शब्द सुखे म्हणू येते. तुका जरी सहज बोले वाणी त्यांचे घरी वेदांत वाहे. एक सहज शब्द मुखातून निघून जाईल. माऊलींनी फार गोड वर्णन केलं महाराज. अवस्थेला गेलेल्या महात्मा बोलला. माऊली म्हणतात ते बोलणं नाही, तो जप चालू आहे त्याचा. तो चालला ते चालणं नाही, ती तीर्थयात्रा आहे त्याची. आणि तो झोपला ती झोप नाही, ती समाधी आहे त्याची. तो निजे तेची कपी ध्वजा समा. तो करीते तुली पूजा. तो कल्पितो जपू माझा आणि तो निजे तेची कपी ध्वजा समाधी माझा. आता आपल्याला दोन गोष्टी आणायच्या महाराज. आज शब्द काय आपल्या हातात? कृपादान. मग नेमकं तुकोबाराय तुम्हाला दान मिळालंय का कृपा केली? तुम्ही जोडून शब्द वापरला कृपा दान. मग तुम्हाला दान मिळालं का संतांनी तुमच्यावर कृपा केली? तर मला सापडलेला अर्थ तुमचा वेगळा असेल तर आणखी आनंद आहे. मला असा सापडला, कर्मधारय समासाचं योजना करून कर्मधारय समासाचा सामासिक शब्द म्हणून त्यात कृपादानकडे जर पाहिलं तर शब्द अर्थ असा निघतो कृपेचे दान. कृपेचे दान. आम्हाला संतांनी दान दिलंय. कशाचं? संतांनी दान दिलंय. भूदान नाही, गोदान नाही, कांचनदान नाही, सुवर्णदान नाही, विद्यादान नाही, अन्नदान नाही, कृपेचंच दान दिलंय. तुकोबाराय म्हणतात जे कृपा करण्याचं सामर्थ्य त्यांच्या अंगी होतं तेच कृपा करण्याचं सामर्थ्य आता
आमच्या अंगी आलं, याला म्हणायचं कृपा दान. ज्ञानोबाराय जर मेलेलं माणूस उठवू शकतात तर आता आम्हालाही ती कृपा मिळाली, आमच्याही मुखात ते सामर्थ्य आलं. ज्ञानोबारायच्या नजरेनं स्त्रीचा पुरुष उभा होऊ शकतो, आमच्याही नजरेत ते सामर्थ्य आलं. ज्ञानोबारायाचा हात मस्तकावर पडला, रेडावेत बोलू शकतो, आमच्याही हातात ते सामर्थ्य आलं. ज्ञानोबारायाच्या स्पर्शानं भिंत चालू शकते, आमच्याही स्पर्शात आता ते सामर्थ्य आलं. ज्ञानोबारायाने आमच्या झोळीत जे दान टाकलंय ते कृपेचं दान टाकलंय. तुम्ही संतजनी मायबापे आजिमज कृपेचे दान दिले आणि तुमच्या मुखातून आमच्यासाठी अमृत वचन बाहेर पडली. आम्ही उतराई व्हायचं कशानं? अमृत वचन मुखावाटे अमृत वचन मुखावाटे अमृत टाळी वाजवा सर्व. श्री हरिभक्तीपरायण नानासाहेब महाराज इंगळे कवटळीकर, पाठीमागं म्हणतील हरिभक्तीपरायण नानासाहेब महाराज बिटरगावकर. खावाटे अमृत वचन. फडावर आलं की चाले ऐकायच्या महाराज. आम्ही केंद्रे महाराजांचे विद्यार्थी. वाटणं निघालं की ठाकूरबाचा फड आणि खाली ज्ञानेश्वरी मंदिरला गेलं की आपला फड. भजनच ऐकत जायचं. आपल्या फडावर मधुवा असायचे, इकडं स्वतः महाराज गुरुजी असायचे. जे सुरेल गातात त्यांना सूर म्हणायचं महाराज आणि आमच्या सारख्यांना आसूर म्हणायचं. हे स्वरात गातात म्हणून हे सूर आणि ज्याला सूर नाही ते
आसूर आसूर लोक सुरात गात नाहीत आणि सुरात गातात त्यांना सूर म्हणायचं. अतिशय गोड चाले ऐकायला मिळतात. हा अभंग एका प्रसंगातून आलाय तुकोबारायच्या मुखातून. काय झालंय, रामेश्वर भटांनी दगड बांधून तुकोबारायचे अभंग पाण्यात बुडवले. रामेश्वर भट निघून जाताना अनगड शहा फकीराच्या विहिरीत आंघोळ करतात. तो फकीर शाप देतो, माझ्या बारवतलं पाणी गढूळ करणाराच्या अंगाचा दाह होईल. काय महाराज, निमित्त फक्त त्या अनगड शहाचा शाप आहे, पण अंगाची लाही झाली ते तुकोबारायांचा तळतळाट म्हणून. साधू जरी तळतळाट देत नसला तरी साधूचं अंतकरण जेव्हा होरपळतं तेव्हा त्याचा तळतळाट कुठल्या तरी भावनेनं कुठल्या तरी माध्यमातून त्या माणसाला लागतो. रामेश्वर आळंदीत गेलेत, ज्ञानोबारायाच्या पुढे अनुष्ठानाला बसलेत. शिष्य झारीनं पाणी घालतात आणि त्यावेळेला बरोबर दोन्ही गोष्टी घडतात. इकडं अनुष्ठान चालू आहे रामेश्वरांचं दाह होतोय म्हणून, आणि तिकडं उपोषण चालू आहे तुकोबारायाचं, माझे जीवनभराची शिदोरी असलेले अभंग बुडवलेत म्हणून. 13 दिवसानं अभंग पाण्यातून वर येतात. सगळ्या परिसरात पंचक्रोशीत तो बोलबाला होतो. आणि इकडं त्याच वेळेला ज्ञानोबाराय स्वप्न दृष्टांत देतात रामेश्वरांना. रामेश्वर महाराज, काय केलं तुम्ही? अपराध देहूमध्ये केलाय, क्षमा मागायला आळंदीत आलाय. गुन्हेगार तुकोबारायाच्या हात ध्यानाला माझ्या दारात बसलात आणि तुम्ही ज्यांचा गुन्हा करून आलात त्या महात्म्याचं मी काय बोलावं? माऊलींचे शब्द आहेत, तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, जो का अवतार नामयाचा. इथं बसून काही होणार नाही, तिथं जा आणि पाय धरा. आणि रामेश्वर जेव्हा धावत येतात, तुकोबाराय समोरून येतात, महाराजांचं वाजत गाजत मिरवणूक चाललेली आहे. तुकोबाराय आता मोठे झाले ना, काय लोक चमत्कारानं मोठं ठरवतात ना, तसं तुकोबाराय पहिलेच मोठे आहेत. तुका आकाश एवढा, पण लोकांच्या नजरेत आता तुकोबाराय मोठे झाले, चमत्कार झालाय. मिरवणूक चालली आहे, रामेश्वर आले. काही नाही महाराज, साष्टांग लोटांगण. तुकिता तुलनीसी ब्रह्म तुकासे आले, म्हणून रामेश्वरी चरणी पायावर लोळण घातली. माझा मुद्दा इथं संपत नाही. रामेश्वराला उठवलं तुकोबारायने. तुम्ही विद्वान आहेत, तुम्ही अधिकारी आहात, आमच्या पायावर तुम्ही बरं नाही वाटत. रामेश्वर म्हटले, आता लाजवू नका. तुम्ही किती मोठे आहात हे मी सांगायची गरज नाही. माऊलींच्या मुखातले शब्द तुमच्यासाठी आहेत. तुका सर्वाश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, जो का अवतार. आणि हे शब्द तुकोबारायाच्या कानावर रामेश्वरांनी घातले तेव्हा तुकोबारायाच्या डोळ्याला अश्रुधारा लागल्या. आणि तुकोबाराय म्हणाले, आम्हाला हे जे कृपेचं दान मिळालंय ते मायबाप ज्ञानोबारायांनी पाठ दिलंय, आणि तुमच्याद्वारे तुमच्या स्वप्नात येऊन आमच्यासाठी त्यांच्या मुखातून ही अमृत वचन निघालीत. आली मुखा वाटे अमृत वचन. आणि आता यातून उत्तीर्ण कशानं व्हायचं? 1-2च मिनिटं घेणार आहे. तुकोबारायचेच 3 प्रमाण डोळ्यापुढे आणा. तुकोबारायने पहिला प्रयत्न केलाय. तुका म्हणे काय होऊ उतराई, जीव ठेवू पायी संतांची. पहिला प्रयत्न केला, जीव ठेवू पायी संतांची. मग ठेवायचा ठरवला, ठेवला, ठेवल्यानंतर लक्षात आलं ठेविता हा पायी. हे अभंग असे जोडायचे मला. पहिला प्रयत्न काय? जीव ठेवू पायी संताची. ठेवल्यानंतर ठेविता हा पायी, जीव थोडा. जीवही थोडा आहे, लक्षात आलं. हाच प्रश्न तुकोबारायांना पडला तसा रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांना पडला. 2 मिनिटात प्रसंग डोळ्यापुढे आणून सेवा संपवतो. बक्षीस वितरण चालू आहे. प्रत्येक वानराला काही बक्षीस प्रभूंनी दिलंय. हनुमानजीला काहीच दिलं नाही. सीतेच्या लक्षात आला हनुम्या तसाच. सीता प्रभूजवळ आल्या, हात जोडले, सांगितलं प्रभू सगळ्यांना दिलंय, हनुम्याला काय द्यायचंय? हनुमान नाव ऐकलं आणि हातातली वस्तू प्रभूच्या गळून पडली.
आपोआप लटलट कापायला लागले, अंगावर काटा उभा राहिला, डोळ्याला धारा लागल्या, कंठ दाटून आला, हात जोडले सीतेला आणि विचारतात कुठे आहे माझा हनुम्या. आईसाहेब म्हणल्या कुठे आहे माहित नाही मला, पण त्याला दिलं नाही म्हणून विचारलं. असं दूर पाहिलं, झाडावर हनुमानजी दिसले. जगाच्या बापानं 3 वेळा हात जोडले आणि सीतेला म्हणतात सीते तुला काय वाटतं हनुम्याला द्यायचं मी ठरवलं नसेल का. वशिष्ठांनी बक्षीस वितरण घ्या म्हणाले तेव्हापासून विचार करत होतो हनुम्याला काय द्यायचं. विचारांती लक्षात आलं प्राण हनुम्याच्या पायी अर्पण करू. मग द्यायचे ठरवले. माझ्याकडे 5 प्राण आहेत. 5 प्राण आहेत ना आपल्याकडे, देवदत्त, धनंजय, कृकल असे 5 प्राण आपण म्हणतो ना. 5 प्राण आहेत. मग ते 5 प्राण द्यायचे मी ठरवले. पण नंतर लक्षात आलं एका उपकाराच्या बदल्यात 1 प्राण दिला तर 5 प्राण दिल्यानंतर 5च उपकार फिटतील. उरलेल्या उपकारांना हनुम्याला काय द्यावं असं ह्या रामाकडेही काही शिल्लक राहणार नाही. जगाच्या बापाला पडलेला प्रश्न. एक एक सोपकाराय प्राणांदास्यामी ते कपिही. भावार्थ रामायणात महाराज उभे. एक एका उपकारा लागी जाण जीवेन उतराई होई जे आपण. हाच प्रश्न तुकोबारायांना पडला. तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. माझे गाठी काही एक नाही म्हणून येणे जन्मे तरी उत्तीर्णता नोहे. कारण तुमच्या मुखातून आमच्यासाठी अमृत वचन आली आहे. उत्तीर्णता नोहे येणे जन्मी उत्तीर्णता नोहे. त्यामुळं या फडाच्या प्रवाहातून जी मंडळी परमार्थाला लागली, भजनाला लागली, त्या सगळ्यांच्या मुखी हेच शब्द असावेत. असा गुरु मिळायला पण भाग्य लागतं महाराज. आणि अशा गुरुच्या सेवेत यायला पण नशीब लागतं. पूजनीय वैकुंठवासी वासुदेव महाराज अर्थात आपल्या सर्वांचे आदरणीय वंदनीय असणारे गुरुजी, त्यांनी या फडावरच्या मंडळीवर जी कृपा केली, त्यांच्या सहवासात आलेल्यांना जो आनंद दिला, त्या सर्वांच्या मुखी हेच शब्द असले पाहिजे. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळ कवतुके. ते उदार असतात, ते कृपाळू असतात आणि आपण त्यांच्या समोर बाळ म्हणून लेकरू म्हणून जावं. मग ते कसं सजवतील आपल्याला. कोणाला ज्ञानानं सजवतील, कोणाला भक्तीनं सजवतील, कोणाला कलेनं सजवतील, कोणाला प्रपंचात ठेवून सजवतील, कोणाला परमार्थात आणून सजवतील आणि कोणाचं उभं आयुष्य सजवून धन्यतेला प्राप्त करून देतील. लेकरानं फक्त सर्व भावानं आईचा व्हायचं, मग ती आई बरोबर त्याला सजवते. लेकराला सजवणं नाही कळलं तरी सजवते. माऊली फार गोड बोलली. बाळका लेव विजय लेणे तया शृंगारा बाळ काय जाणे तो सोहळा भोगणे जननीय दृष्टी. तसं गुरुजींसारखे महात्मे आईचं अंतकरण घेऊन आलेले असतात आणि आपण समाजानं त्यांचं लेकरू होऊन त्यांच्या पदराखाली जायचं असतं. सदैव त्यांच्या मायेची पाखर आपल्यावरती राहावी ह्या भावनेनं जगायचं असतं. तेव्हा श्रृंगारिले बाळ कवतुके तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ. अशा उदार कृपाळ असलेल्या महात्म्याचा प्रथम पुण्यतिथी सोहळा श्री क्षेत्र पंढरीमध्ये पूजनीय वंदनीय आमचे मार्गदर्शक भागवतजी महाराज यांच्याद्वारा उपस्थित सर्व संत सज्जनांच्या सहकार्यातून सहभागातून तुम्हा सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये दुसऱ्या दिवसाची सेवा परम पावन क्षेत्र पंढरीमध्ये पूजनीय गुरुजींच्याच चरणी रुजू करून गुरुजींच्या चरणी विनम्र भावानं वंदन करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पूजनीय बाबा महाराज सातारकर मठ गोविंदपुरा श्री क्षेत्र पंढरपूर विनीत श्री गुरु आंबेकर उर्फ अजरेकर फड श्री क्षेत्र पंढरपूर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.